लायन्स क्लब, लिन्सेस क्लब, लिओ क्लब ऑफ कोपरगाव तसेच क्रेडाई कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कोपरगाव शहरात भव्य अशा बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून हा एक्स्पो 12 फेब्रुवारी पासून ते 16 फेब्रुवारी पर्यंत सलग 5 दिवस सुरू राहणार आहे। या पार्श्वभूमीवर आयोजकांच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत एक्स्पोचे स्वरूप, उद्दिष्ट तसेच नागरिकांसाठी असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी आयोजकांनी सांगितले की यंदाच्या लायन्स क्लब बिझनेस एक्स्पो मध्ये तब्बल 80% स्टॉल स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्याने देण्यात येणार आहे। त्यामुळे कोपरगाव परिसरातील उद्योजक, व्यापारी आणि नियोजित व्यावसायिकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। गेल्या 12 वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचे यंदा 13वे वर्ष असून दरवर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी नमूद केले। यंदाच्या एक्स्पोची विशेष आकर्षण म्हणून जगातील 7 महान आश्चर्यांची थीम साकारण्यात येणार असून नागरिकांनी ती प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव मिळणार आहे। त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक उपक्रम, व्यावसायिक सादरीकरणे आणि कुटुंबासाठी उपयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कोपरगाव शहराच्या सामाजिक व आर्थिक विकासात भर घालण्याबरोबरच स्थानिक कलाकार व व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याचा मुख्य उद्देश या बिझनेस एक्स्पो मागे असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। हा बिझनेस एक्स्पो कोपरगावसह परिसरातील नागरिकांसाठी खरेदी, माहिती, व्यवसाय आणि मनोरंजन यांचा संगम ठरणार असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। लायन्स, लिनेस, लिओ क्लब ऑफ कोपरगाव व क्रेडाई कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित एक्स्पो 2026 याच्यासाठी आम्हाला प्रमुख म्हणजे शीर्षक प्रायोजक हे लाभलं शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, तसेच मुख्य प्रायोजक म्हणून संजीवनी उद्योग समूह, तसेच सम्राट वर्मा ग्रुप येवला, सहप्रायोजक म्हणून गोदावरी दूध संघ व समता पत संस्था यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। ह्या वर्षीचा एक्स्पो ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, 12 वर्ष झाल्यानंतर 13व्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत। या वर्षी आम्ही 211 स्टॉल्सची आपल्या समोर सादरीकरण करणार आहोत। त्यात 60 स्टॉल बांधकाम रिलेटेड किंवा बांधकाम व्यावसायिक व बांधकामचे म्हणजे लेआउट किंवा फ्लॅट धारकांचे सगळ्यांचे स्टॉल्स राहणार आहेत। त्या व्यतिरिक्त 46 स्टॉल लगभग बाहेरच्या घर उपयोगी वस्तू यांचे राहणार आहेत। 34 स्टॉल कोपरगावकरांसाठी उपलब्ध केले गेलेले आहेत। तसेच 31 स्टॉल खवय्या लोकांसाठी मेजवानी राहणार आहे आणि 30 स्टॉल विनामूल्य बचत गटांना दिले। असे 211 स्टॉलची तिथं सादरीकरण केले जाणार आहे। त्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीची थीम आहे आमची सेलिब्रेटिंग द पिलग्रिमेज ऑफ इंडिया। तर त्यात आपल्या भारतातील असलेले 7 आश्चर्य यांचं आम्ही सादरीकरण करणार आहोत आणि असं वेगळं 7 आपल्याला एकच ठिकाणी सगळे पाहायला भेटतील। तर सर्व लोकांनी याचा खरंच पाहायला यावं अशी सगळ्यांना कळकळून विनंती करतो। यावेळेस दुसरं आश्चर्य म्हणजे दुसरं एक सादरीकरण आम्ही असं करतोय की पेट कार्निवल असं एक वेगळा उपक्रम आम्ही घेतलाय, ज्यात मत्स्य, पाळीव प्राणी असं यांचा सगळ्यांचा संग्रह आम्ही तिथं दाखवणार आहोत। ज्यांना काही खरेदी करायची असेल त्यातली ते सुद्धा तिथे खरेदी करू शकता। अक्वेरियम म्हणा किंवा तुमचं बर्ड सँक्च्युरी म्हणा, अशा विविध प्रकारचे प्राणी संग्रह तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। असे हे दोन वेगळे उपक्रम आपण यावर्षी घेतलेला आहे। त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमची भरमार आहे। डान्स, कोपरगाव डान्स, जसं आम्ही म्हणतो सेलिब्रेटिंग पिलग्रिमेज ऑफ इंडिया, त्या अनुसरून आम्ही एक रॅली, भव्य रॅली इथं ऑर्गनाईज केली आहे, जी आपली गुरुद्वारा रोड म्हणजे तहसील मैदान पासून गुरुद्वारा रोड होत अहिंसा स्तंभ आणि एक्स्पोच्या ठिकाणी पोहोचणार आहे। त्यात विविध राज्यातले विविध वेशभूषा व त्यांचे नृत्य असं आम्ही सादरीकरण करत तिथं स्टेजवर पोहोचणार आहोत। तिथं परत स्टेजवर त्यांचं सादरीकरण होऊन त्यांना प्राइजेस मिळणार आहेत। त्या व्यतिरिक्त यावर्षीचा नवीन उपक्रम म्हणजे आपल्या नाट्य स्पर्धा, कॉमेडी नाट्य स्पर्धा, ही एक वेगळी आपल्या नाट्य रसिकांना एक वाव मिळावा यासाठी आम्ही ही स्पर्धा इथं आयोजन केली आहे। त्यासाठी भरभरून आम्हाला प्राइजेस मिळाले आहे। मुख्यतः हे 2 जे आहे डान्स, कोपरगाव डान्स, याच्यासाठी आम्हाला स्पॉन्सर म्हणून सम्राट वर्मा ग्रुप राबले आहे आणि हे नाट्य स्पर्धा आहे याच्यासाठी तुलसीदास खुबानी हे आमचे स्पॉन्सर आहेत। या व्यतिरिक्त दुपारी आम्ही हस्तकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा असे शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा ऑर्गनाईज केल्या आहेत आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांचं बक्षीस वितरण समारंभ होणार आहे। यासाठी सेलिब्रिटीजची सुद्धा भरमार आहे। भाग्यश्री लिमये,
स्फुरा जोशी आणि नगरचे कॉमेडी रील कलाकार ऋषा हराळ असे सगळेजण या आपल्याला एक वेगळी मेजवानी देणार आहेत. तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे की सर आपण आतापर्यंत साथ देत आलात अशीच साथ असंच उत्साह याच वर्षी द्यावा अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.